परिसीमन पर क्या कुछ कहा महाराष्ट्र भाजपा प्रवक्ता नवनाथ बन ने। लोकसंख्येच्या नुसार डिलिमिटेशन नंतर महापौर महोदय या डिलिमिटेशन नंतर एक असा दावा केला जातोय की उत्तर विरुद्ध दक्षिण असा सामना रंगेल, दक्षिणेतल्या राज्यांची संख्या घटेल असा खोटा अपप्रचार कसण्याचं काम विरोधकांकडनं आणि विरोधी पक्ष नेत्याकडनं केलं जाते। मी जरा आकडेवारी सांगतो। महापौर महोदय, कर्नाटकामध्ये आता 28 खासदार आहेत। डिलिमिटेशन नंतर या ठिकाणी 42 खासदार होणार आहेत। कुठेही कर्नाटकमध्ये संख्या घटणार नाहीये। त्यानंतर मी आंध्र प्रदेशची आकडेवारी देतो, 35 खासदार आहेत आता, 35 नंतर 38 खासदार होणार आहे, कुठेही संख्या कमी होणार नाहीये। त्याच्यानंतर तेलंगणाचं उदाहरण घ्या, विरोधी पक्षनेत्या 17 खासदार होते, 26 खासदार होणार आहेत। त्यानंतर तामिळनाडूमध्ये 39 खासदार आहेत, 59 खासदार होणार आहेत आणि केरळामध्ये 20 खासदार आहेत, तिथे 30 खासदार होणार आहे। हे सुटसुटीत आणि कान उघडे ठेवून ऐकलं पाहिजे, परंतु दुर्दैवाने आपल्याला सुटसुटीत ऐकायचं नाहीये आणि कान उघडे ठेवून ऐकायचं नाहीये। खोटा नरेटिव्ह पसरवायचं काम ज्या पद्धतीने केलं जात आहे, या डिलिमिटेशन विधेयक असेल किंवा सेन्सस नंतर कुठेही उत्तर आणि दक्षिण असा भेदभाव होणार नाहीये। ज्या पद्धतीने यूपी मध्ये 50% खासदारांची संख्या वाढणार आहे, अगदी त्याच पद्धतीने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील वाढणार आहे। ही काळजी या विधेयकामध्ये घेतली होती, परंतु दुर्दैवानं सातत्यानं खोटं बोलायचं अशा पद्धतीचं एक धोरण काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे। काँग्रेसने एक उल्लेख केला की आमची परंपरा सरोजिनी नायडू पासून सोनिया गांधी पर्यंत होती। मला काँग्रेसला आणखी एका परंपरेची आठवण करून द्यायची आहे। काँग्रेसची परंपरा काय आहे? काँग्रेसची परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एकाच घरामध्ये सत्ता ही काँग्रेसची परंपरा आहे आणि अशा एकाच घरामध्ये सत्ता टिकवण्यासाठी महिला आरक्षणाला विरोध करण्याचं पाप या इंडिया आघाडीने केलंय। ज्या इंडिया आघाडीची भेंडी करपण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीला झालं, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घरचा रस्ता दाखवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं। 2029 ला आपल्याला पुन्हा सत्ता मिळणार नाही, यामुळे या विधेयकाला विरोध करण्याचं पाप यांनी केलंय। मगाशी आणखी एक उल्लेख झाला लाडक्या बहिणींचा। लाडक्या बहिणींना सर्वाधिक योजना देण्याचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनं आणि महायुती सरकारने केलंय। लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये कोण गेलं होतं? कोर्टामध्ये जाऊन लाडकी योजना बंद झाली पाहिजे, लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही पाहिजे, यासाठी काँग्रेसनं कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करण्यापर्यंतचं पाप केलं होतं। अशा काँग्रेसला धडा शिकवण्याची गरज आहे। मुळामध्ये महापौर महोदय, ज्या पद्धतीने हे विधेयक आलं होतं, या विधेयकाच्या माध्यमातून महिला शक्तीचा, मातृशक्तीचा सन्मान होणार होता। आज आपण बघतो या सभागृहामध्ये 50% महिला आहेत। 50% महिला असल्यामुळे सभागृहात अतिशय शिस्तीमध्ये चालतं, व्यवस्थेमध्ये चालतं। जेव्हा या संसदेमध्ये 33% महिला झाल्या असत्या तर या संसदेमध्ये देशाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले गेले असते, नारी शक्तीचा सन्मान झाला असता, मातृशक्तीचा सन्मान झाला असता। परंतु मातृशक्तीचा अपमान करायचा कशासाठी करायचा? कारण मातृशक्ती भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे, मातृशक्ती एनडीएच्या पाठीशी आहे। त्यामुळे या मातृशक्तीचा अपमान करण्याचं काम या इंडी अलायन्सच्या माध्यमातून केलं जात आहे। खरं तर महापौर महोदय, आणखी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की 5 राज्याच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फायदा व्हावा म्हणून अशा पद्धतीचं विधेयक आणलं। भारतीय जनता पार्टीला फायदा होण्यासाठी अशा पद्धतीच्या कुठल्याही विधेयकाची गरज नाही। 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या जीवावर भारतामध्ये अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय। 5 राज्याच्या निवडणुका बघून आम्हाला अशा पद्धतीचा कुठलाही मुद्दा ठेवण्याचा गरज नाही। 2008 साली काँग्रेसनं अशा पद्धतीचं विधेयक आणल्याचा दावा देखील खोटा दावा करण्यात आला।
मुळामध्ये जेव्हा मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेला खरं तर अशा पद्धतीचं महिलांच्या आरक्षणाचं विधेयक आणायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे 2/3 बहुमत होतं, परंतु दुर्दैवानं नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम तत्कालीन काँग्रेस सरकारने केलं आणि अशा पद्धतीचं विधेयक आणलं नाही. अटलजींच्या सरकारने अशा पद्धतीचं विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील विरोध झाला. देवेगौडा सरकारने अशा पद्धतीचा विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील महायुती सरकार आणि एनडीए सरकारने अशा पद्धतीचा विधेयक केला, तेव्हा हाणून पाडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलेलं आहे. महापौर महोदय, या ठिकाणी आणखी एक मुद्दा या ठिकाणी ऐकून घ्या. घोषणाबाजी नंतर करा, जरा ऐकून घ्या. कान उघडे ठेवून ऐकून घ्या. तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जातंय, महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जातंय, इंडिया अलायन्सच्या माध्यमातून केलं जातंय. महापौरमध्ये यूपी मध्येच फक्त संख्या वाढेल, उत्तरेकडच्या राज्यामध्ये संख्या वाढेल असा दावा देखील या ठिकाणी केला जातोय. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे, या विधेयकामध्ये तरतूद अशी होती की सरसगट सगळ्याच राज्यामध्ये 50% खासदार वाढवण्याची तरतूद या विधेयकामध्ये होती. परंतु दुर्दैवाने आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो आणि उत्तर विरुद्ध दक्षिण अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक ओबीसीचा मुद्दा या ठिकाणी आला. असं सांगितलं की ओबीसी समाजाला आरक्षण का दिलं नाही. ओबीसीच्या गप्पा कोण मारते हो? ज्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलं, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलं, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा ज्यांनी घात केला, अशा आता ओबीसीच्या गप्पा मारतात. जेव्हा ओबीसीला संधी देण्याची वेळ आली, देशामध्ये पहिला पंतप्रधान ओबीसीचा करण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय. ओबीसी समाजाला सर्वाधिक संधी देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने केलंय. नाव ओबीसीचं घ्यायचंय, राजकारण करायचं, अशा पद्धतीचं राजकारण सातत्यानं काँग्रेसच्या माध्यमातून केलं जातं आणि काँग्रेसचा बुरखा फाडण्याचं काम एक केलंय. शेवटी एकच मुद्दा सांगतो, मणिपूरचा उल्लेख केला. अहो महापौर महोदय, ज्यांना चंद्रपूरमध्ये आपले नगरसेवक सांभाळता आले नाहीत ते मणिपूरच्या गप्पा मारतायत. ज्यांना चंद्रपूरमध्ये ज्यांची बजल चंद्रपूर पर्यंत नाहीये ते मणिपूरच्या गप्पा मारतायत. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय. त्यामुळे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. शेवटचा एक ऐकून घेण्याची तयारी ठेवा. ज्यांना चंद्रपूर सांभाळता आलं नाही त्यांनी मणिपूर निवडू नये, तो तुम्हाला अधिकार नाहीये. खूप खूप धन्यवाद महापौर महोदय.